यशस्वी जीवनासाठी नियम. एकदा एका गरीब माणसाने तथागत गौतम बुद्धांना एक प्रश्न विचारला. जगात असे काही लोक आहेत जे आपले जीवन गरिबीत जगत आहेत आणि काही लोक असे आहेत जे करोडोंची कमाई करत आहेत. असं का? आणि असे कोणते रहस्य आहे जे यशस्वी लोकांना इतरांपासून वेगळे करते? गरीब माणसाचा हा प्रश्न ऐकून बुद्ध म्हणाले की जीवनात श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी काही नियम आहेत. जाणते किंवा अजाणतेपणी यशस्वी लोक त्या नियमांचे पालन करतात. आज मी तुम्हाला त्याच नियमाबद्दल सांगणार आहे, ज्या नियमांचा अवलंब करून तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनू शकता, एक समृद्ध आणि चांगले जीवन जगू शकता. नियम पहिला, स्वतःसाठी एक निश्चित ध्येय निवडा. बऱ्याच लोकांना जर असं विचारलं की तुमच्या आयुष्याचे ध्येय काय आहे, त्यावर ते हसतात आणि म्हणतात, आम्ही अजून काही तसा विचार केला नाही. जर तुमचेही उत्तर हेच असेल तर हे उत्तर आजच बदला. तुम्ही निवांत बसून शांतपणे विचार करा आणि तुमच्या जीवनाचे एक मोठे निश्चित असे ध्येय ठरवा. नोकरी हे तुम्ही निवडलेले ध्येय असू शकत नाही. हा जीवनाचा एक टप्पा असू शकतो. दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी तुम्ही नोकरी हा पर्याय निवडला असेल, पण तीच नोकरी तुमचं ध्येय असू शकत नाही. पैसा कमवण्याच्या पलीकडे जाऊन तुमची काही स्वप्न असतील, तीच तर तुमची ध्येय असतात ना. तुम्हाला स्वतःचा एखादा बिझनेस करायचा असेल किंवा तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुम्हाला तुमचं नाव मिळवायचं असेल, त्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, पण केवळ गरज म्हणून चरितार्थ चालवण्यासाठी तुम्ही नोकरी करत असता, तर तुम्ही त्या कामात समाधानी नसाल. परिणामी तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे योग्य ध्येय निवडा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मन लावून प्रयत्न करा आणि बघा, यश तुमचेच असेल. नियम दुसरा, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही देखील यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकता, यावर तुम्ही विश्वास ठेवावा लागेल. उलट समस्या ही असते की बहुतेक लोकांची इच्छा असते पण स्वतःवर विश्वास नसतो. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत असतो. जर तुम्हालाही अशी भीती वाटत असेल तर स्वतःशी सकारात्मक बोलायला सुरुवात करा. नेहमी सकारात्मक बोला. तुमची भीती संपेल आणि तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. नेहमी तुमच्या भीतीचा सामना करायला शिका. विजय तुमचाच असेल. जसे एखाद्या लहान मुलाने पडण्याच्या भीतीने चालण्याचा प्रयत्नच केला नाही, तर तो आयुष्यामध्ये कधी चालू शकेल का? याच विचाराने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. 1000 वेळा पडेन आणि 1000 वेळा उठेन अशी जिद्द मनात बाळगा. तिसरा नियम आहे, तुम्ही जे काम कराल ते पूर्ण करा. कामाचे नाव ऐकल्यावर काही लोकांची तोंडे वाकडी तिकडी होतात, कारण त्यांना अति कष्ट करायला आवडतच नसते आणि त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. काम आहे आणि ते करायचं आहे म्हणून ते करत असतात. बस इतकाच विचार ठेवून लोक काम करतात. आलिया भोगासी असावे सादर, असा त्यांचा काहीतरी मानस असतो. ते मनापासून आनंदाने काम करत नाहीत. त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या यशस्वी होण्याच्या मार्गातला अडसर असतो. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामात रस वाटत नाही, आवड निर्माण होत नाही, तोपर्यंत ते काम चांगल्या पद्धतीने पूर्ण कसे होईल? तुम्ही करत असलेले काम जर का तुम्हाला खूप मोठं किंवा अवघड वाटत असेल तर त्या कामाचे छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन करा. काम करत असताना ठराविक वेळेनंतर थोडी थोडी विश्रांती घ्या आणि आपले काम आनंदाने करा.
नेहमी स्वतःला सांगा की जे काम मी करत आहे ते काम मला खूप आवडते आणि ते काम मी मनापासून करत आहे. असाच विचार मनात ठेवून कोणतेही काम मनापासून पूर्ण करण्याचा निर्धार करा आणि प्रत्येक वेळेस खात्री करा की तुम्ही करत असलेले काम चांगल्या योग्य पद्धतीने पूर्ण होत आहे. कामामध्ये आवड निर्माण झाली तर कामाचा थकवा जाणवत नाही आणि तुम्ही अधिक जोमाने काम करता. आणि म्हणतात ना, कष्टाला फळ येतं. हो, तुमच्याही कष्टाला फळ येईल आणि ही फळे गोड, मधुर आणि रसाळ असतील. चौथा नियम आहे, स्वतःशी प्रामाणिक राहा. मनापासून केलेले कोणतेही काम लवकर होते, परंतु उत्कटतेपेक्षा आत्मसंयम आपल्याला नेहमी योग्य दिशेने घेऊन जातो. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठणे आणि वेळेवर कामाला पोहोचणे. असे काही नियम स्वतःला लावून घ्या, जसे की कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका, दिरंगाई करू नका, निरुपयोगी गोष्टीवर वेळ वाया घालवू नका, रागवू नका आणि वाद घालू नका, पण दुसऱ्याला समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. इतरांचे सहकार्य मिळवायला शिका. चांगल्या लोकांशी मैत्री ठेवा. रिकामटेकड्या भंपक लोकांपासून लांब राहा. या सर्व गोष्टी करायच्या किंवा नाही करायच्या यासाठी तुमच्या मनावर म्हणजे स्वतःवर ताबा असायला हवा, तरच तुम्हाला यश मिळेल. जसे एखाद्या दुकानदाराने जर योग्य वेळी दुकान उघडले नाही तर त्याचा व्यवसाय नीट चालेल का? म्हणजेच जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही मौजमजेचा त्याग करावा लागेल. टंगळमंगळ, टोलवाटोलवी करून चालणार नाही. तर स्वतःला शिस्त लावायला हवी. त्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं. नियम 5, पैसे वाचवण्याची सवय लावा. बरेच लोक थोडं काम करतात आणि थोडे काही पैसे आले की लगेच महागड्या आणि दिखाऊ वस्तू खरेदी करण्यास सुरुवात करतात. आपल्या नव्या श्रीमंतीच्या देखाव्यासाठी ते अशा महागड्या वस्तू विकत घेतात ज्याची किंमत जास्त असते, जसे की महागडे घर बांधणे, महागडे कपडे, महागडे दागिने, महागड्या शोभेच्या वस्तू इत्यादी. त्यामुळे ते कधीही बचत करू शकत नाहीत आणि नेहमी गरिबीत राहतात. खरं तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कमाईपैकी 10% बचत करायची आणि ती योग्य ठिकाणी गुंतवली तर कालांतराने ती व्यक्ती श्रीमंत होते. 6वा नियम आहे, जिद्द आणि चिकाटी सोडू नका. एखाद्या मुंगीला भिंतीवर चढताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. ती किती वेळा भिंतीवरून खाली पडते, पुन्हा वर चढते, पुन्हा वर जाते, पुन्हा खाली पडते, पण पुन्हा नव्यानं ती भिंतीवर चढायला सुरुवात करते. एकदा पडली, दोनदा पडली, 10 वेळा पडली, तरी ती मुंगी पुन्हा नव्याने प्रयत्न करते. ती आपली जिद्द आणि चिकाटी सोडत नाही. शेवटी ती मुंगी त्या भिंतीला पार करून पलीकडे जाते. ती आपलं इच्छित ध्येय साध्य करते. त्याप्रमाणे तुम्हीही कार्य करा. तुम्ही तुमची उद्दिष्ट कशी साध्य कराल याची योजना आखा आणि मग ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न करायला सुरुवात करा. एक छोटीशी मुंगी आणि सामान्य माणूस यात फरक हाच असतो. 2-3 वेळा अपयश आल्यावर सामान्य माणूस आत्मविश्वास गमावून बसतो आणि दुसरीकडे मुंगी कितीही वेळा अपयशी झाली तरी ती हार मानत नाही आणि प्रयत्न करतच राहते. अपयशाने न खचता धैर्याने जो पुढे जातो तो नक्कीच यशस्वी होतो. मनात हवी ती जिंकण्याची जिद्द आणि चिकाटी, मग यश तुमचेच असते. नियम 7, इतरांपेक्षा वेगळा विचार करा. सतत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सृजनशील दृष्टिकोन ठेवा. जीवनात येणारे अनुभव हेच माणसाला सृजनशील बनवतात आणि माणसाला काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची कल्पना देतात. माणसाच्या आयुष्यात येणारी दुःख आणि समस्या या मनात नवीन विचारांना जन्म देतात. जीवनात जेव्हा जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा तेव्हा माणूस त्यावर उपाय शोधून काढतो. तुमची सृजनशीलता वाढवण्यासाठी याआधी कधीही न केलेल्या गोष्टीचा विचार करा. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करा.
एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करा, नवीन लोकांशी बोला आणि नवीन गोष्टी करून पहा. नियम 8. तुमचे ज्ञान वाढवा. तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी, तुमचे ज्ञान नेहमी अपडेट राहण्यासाठी अधिक करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीत झटपट यश मिळवायचे असेल तर जिंकण्याची इच्छा मनात सतत जागृत ठेवा. कोणत्याही परिस्थितीत यश मिळवल्याशिवाय माघार घ्यायची नाही, ही सवयच स्वतःला लावून घ्या. तुम्हाला जे पैसे दिले जातात, तुम्हाला कामाचा जो मोबदला दिला जातो, त्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला पैसे कमवण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी काम करा. समजा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि सुरुवातीला तुम्ही अशाच व्यवसायात काम करू लागलात तर तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी काम न करता त्या व्यवसायातील बारकावे शिकून घ्या. ही तुम्हाला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे असं समजा आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. जे सांगितले जाते त्यापेक्षा थोडे जास्त करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास इतर लोकांनाही मदत करा. तुमच्या या सवयीमुळे लोकांना तुम्ही आवडायला लागाल आणि तुम्ही गर्दीतून वेगळे दिसायला लागाल. नियम 9. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवा. यशस्वी होण्यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचाही मोठा वाटा असतो. त्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवण्यासाठी कपड्यापासून सुरुवात करा. कपडे महागडे नसून स्वच्छ आणि चांगले असावेत. तसेच शरीर स्वच्छ ठेवावे, अगदी पायाच्या नखापासून केसांपर्यंत. पण हे लक्षात ठेवा की शारीरिक सौंदर्यापेक्षा आतील सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या दिसण्यापेक्षा जास्त महत्त्व तुमच्या असण्याला, म्हणजे तुमच्या स्वभावाला किंवा तुमच्या अंगीकृत असलेल्या गुणांना महत्त्व जास्त आहे. हे तुम्ही आधी स्वतः लक्षात ठेवा. चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. लोकांना प्रेमाने अभिवादन करा. त्या लोकांशी सहानुभूतीने वागा आणि त्यांना मदत करा. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात भर पडेल, तुमच्या मित्रांची संख्या वाढेल आणि इतर लोकांशी तुमचे नाते मजबूत होईल, जे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी हे महत्त्वाचंच आहे. नियम 10. लोकांच्या वाईट बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही काहीही केले तरी तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील ज्यांना नेहमी तुमच्यातील दोषच सापडतील. कदाचित तुमच्यातील फक्त दोष शोधण्याचे त्यांचे काम असावे. ते तुमच्याबद्दल नेहमी वाईटच बोलतील. त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्याशी वाद घालण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. कारण तुम्ही त्यांच्याशी भांडत राहिलात तर तुम्हीही हळूहळू त्यांच्यासारखेच व्हाल. त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात येणे टाळा. त्यांना काही मदत हवी असेल तर ती नक्की करा. तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या लोकांसाठी तुमच्या आयुष्यातला वेळ आहे, ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नियम 11. ध्येयावर मन लावायला शिका. असा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही जो थोडासा त्रास झाला की लगेच निराश होतो आणि आपले ध्येय सोडून देतो, किंवा दुसऱ्या यशस्वी व्यक्तीला पाहून आपले काम अधिक फायदेशीर नाही किंवा खूपच सोपे आहे असा विचार करून तो आपले काम मध्येच सोडून देतो. तो स्वतः त्या व्यक्तीच्या कामात गुंतून जातो. शांतपणे बसून आपले ध्येय ठरवा. त्यानंतर ते ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी मागे हटू नका. आपण आनंददायी ध्येय साध्य करण्याचा मार्ग नक्कीच बदलू शकतो, पण एक ध्येय असायला हवे. हे सर्व नियम न समजल्यामुळे करोडो लोक अपयशी होतात आणि आयुष्यात काहीही करू शकत नाहीत, कारण ते स्वतःमध्ये कोणताही बदल न करता नशिबाला दोष देत राहतात. कधीही स्वतःला दोष देऊ नका. कधीही स्वतःतल्या कमतरता फक्त पाहत बसू नका. नेहमी स्वतःमधील पॉझिटिव्ह गोष्टींचा, सकारात्मक गोष्टींचाच विचार करा. आळस सोडा आणि व्यस्त राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हीही यशस्वी होऊ शकता आणि श्रीमंत होऊ शकता. तुम्ही यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु तुम्ही चिकाटी ठेवली तर एक दिवस यश तुमच्या पायाचे चुंबन घेईल. अशा प्रकारे त्या व्यक्तीलाही त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली. त्याने तथागतांचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला. मित्रांनो, मला आशा आहे
की तुम्हाला या कथेतून खूप काही शिकायला मिळालं असेल. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका.